दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर जिल्हा परिषद आणि ठिकठिकाणच्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये पंढरपूर आणि माढा हा मोठा हॉटस्पॉट बनलेला आहे. पंढरपूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे त्यांच्या गटाचं नशीब आजमावत आहेत. आणि पंढरपूरच्या राजकारणामध्ये नेहमीच विठ्ठल परिवारातल्या नेत्यांचं टार्गेट हे भाजपचे नेते आणि पांडुरंग परिवाराचे जे सर्वेसर्वा आहेत, प्रशांत परिचारक जे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत, त्यांच्यावर सतत टीका होते. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जर पाहिली तर ती भालकेंविरुद्ध परिचारक अशी रंगली होती. खरं तर लक्ष्मणराव शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. मात्र भालकेंनी टार्गेट केलं होतं ते प्रशांत परिचारक यांना. आणि परिचारक आणि भालके यांच्यात ही टसल लागली होती. वास्तविक पाहता निवडणूक शिरसट आणि भालके अशी होती, भाजप आणि भालके अशी होती. मात्र प्रशांत परिचारक यांच्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करण्यात आले. परिचारकांनी त्याच ताकदीनं उत्तर दिली होती. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये परिचारकांवर पुन्हा टार्गेट परिचारकांना केलं जाईल, पांडुरंग परिवाराच्या नेत्यांना असं वाटत होतं. मात्र राजकीय समीकरणं अशी बदलली ऐन निवडणुकीमध्ये की वाखरी गटामधून मोनिका समाधान काळे यांना भाजपनं आपल्या चिन्हावर उमेदवारी दिली. खरं तर कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे मोठे नेते, प्रांतिकचे सदस्य, त्यांचे बंधू समाधान काळे हे राज्य लेवलला राष्ट्रवादी युवकचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा आमदार अभिजित पाटील यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादीची सूत्र गेली तेव्हा काळे यांनी ओळखून घेतलं होतं की आपल्याला आमदार अभिजित पाटील उमेदवारी देणार नाहीत. म्हणून त्यांनी अगोदरच 2 दिवस अगोदरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आपले बंधू समाधान काळे आणि वहिनी मोनिका काळे यांना त्यांनी भाजपमध्ये पाठवून दिलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत परिचारक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाधान आवताडे आमदार जे आहेत ते आले होते. आता ही जी निवडणूक आहे, जी पहिल्यांदा अभिजित पाटील यांनी सुरुवातीला सांगितलं की माझी लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये पण आणि माढ्यामध्ये सुद्धा. म्हणजे माढ्यामध्ये माजी आमदार बबनराव शिंदे यांचा गट आणि पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाविरुद्ध माझी लढाई आहे. मात्र ही लढाई आता बदलत्या परिस्थितीनुसार काळे पाटील यांच्यामध्ये सुरू झालेली आहे. वाखरी गटा हा हाय व्होल्टेज बनला, याचबरोबर भोसे सुद्धा. कारण भोश्यामधनं सुद्धा स्वर्गीय राजभाऊ पाटील यांचे चिरंजीव ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या मातोश्री प्रफुल्लताताई पाटील यांना भाजपची उमेदवारी भोश्यामधनं दिली. खरं तर ते घराणं शरद पवार यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ. स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली होती तेव्हा यशवंतभाऊ पाटील हे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष होते. अनेक वर्ष शरद पवार यांचा प्रचंड विश्वास. 1999 त्यांना पहिला अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पक्षाचं त्यांनी यशवंतभाऊ पाटील यांना केलं होतं. पुढेही राजूभाऊ पाटील असतील किंवा गणेश पाटील हे सगळे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत होते. मात्र आता परिस्थिती राजकीय अशी बदलली की अभिजित पाटील यांचे विरोधक असल्यामुळे गणेश पाटील आणि कल्याणराव काळे हे भाजपच्या वळचणीला येऊन बसले किंवा त्यांच्या गटात सामील झाले. कल्याणराव काळे यांनी अधिकृत प्रवेश केला नाही असं म्हणतात, मात्र ते भाजपच्याच पोस्टर त्यांचे आहेत. त्यांनी भावाला पुढे पाठवलं म्हणतात, पण असं हे तांत्रिकदृष्ट्या सांगण्याकरता आहे. त्यामुळं आत्ताची स्थिती पहिल्या 4 रोज जर प्रचार पाहिला तर अभिजित पाटील यांची जी टीका आहे ती सगळी कल्याणराव काळे यांच्यावर आहे. कारण त्यांच्या हातात निवडणुकीची सूत्र आली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते पक्षातून बाजूला गेले. वाखरीमधनं उमेदवारी घेतली, भोश्यामधनं उमेदवारी घेतली गणेश पाटील यांनी आणि ते भाजपच्या प्रचाराला लागले. त्यामुळे अभिजित पाटील यांच्याकरता हा कमीपणाचाही आहे. कारण ते आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही मिळून सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी घड्याळ चिन्ह दिलंय, काही ठिकाणी तुतारी चिन्ह दिलेलं आहे. आता इथं घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जाते, काही ठिकाणी तुतारी चिन्हावर लढवली जाते. मात्र अभिजित पाटील हे याचे नेते आहेत. मात्र त्यांनाच पहिला झटका बसला तो वाखरी आणि भोश्यामधनं त्यांचे विरोधक असणारे लोक ही दुसरीकडे निघून गेली. खरं तर ते विठ्ठल परिवारातले नेते आहेत. त्यांची एकमेकावरची टीका ही फक्त विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल किंवा सहकार शिरोमणीची निवडणूक अशा वेळी होत होती. मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिचारक बाजूला राहिले आणि अभिजित पाटील आणि कल्याणराव काळे यांनी एकमेकावर जोरदार तोंडसूक घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि परिचारक मात्र सावध भूमिकेमध्ये दिसत आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूरला वाडीकुर्ला आले, भोशामध्ये आले, त्यांनी अभिजित पाटील यांच्यावर टीका केली, जोरदार टीका केली. अगदी त्यांना देवाभाऊंच्या नादाला लागू नका, तुमचं छत काढलं तर काय होईल, असं अनेक गोष्टींनी त्यांनी हे केलं. खरं ते दोघं अगदी खास मित्र आहेत. मात्र तरी सुद्धा आता निवडणुकीचं वातावरण आहे, त्यांनी त्याच्यामध्ये बरेचशा वल्गना करून टाकल्या. मात्र प्रशांत परिचारक यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. खरं तर कल्याणराव काळे तसेच गणेश पाटील हे भाजपमध्ये आल्यामुळं परिचारकांची सुद्धा थोडीशी गोची झाली आहे. कारण वाखरी, बोसे ह्या सगळ्या ठिकाणी त्याला त्यांचे उमेदवार देता आलेले नाहीयेत. आयते उमेदवार जे दुसऱ्या पक्षामध्ये ते आले आणि त्यांनी तिकीटं घेतली आणि भाजप त्यांच्या प्रचाराकरता सुरुवातीपासून कामाला लागलाय. म्हणजे आता परिचारकांना आपला अख्खा पांडुरंग परिवार हा काळे आणि गणेश पाटील यांच्या प्रचारामध्ये लावावा लागतोय. त्यामुळे परिचारक राहिले बाजूला आणि कल्याणराव काळेंनी टीका केली ती अभिजित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अगदी गडी घावलाय, आता बघतो, सुपडा साफ करतो, त्यांना इंगा दाखवतो, त्यांना काय काय बरंच त्यांनी काय धोबी पछाड करतो वगैरे प्रचंड त्यांनी वल्गना केल्या, आरोप केले अभिजित पाटील यांच्यावर. आणि अभिजित पाटील यांनी मेंढापूरला जेव्हा पंढरपूर तालुक्यातल्या या गटांचा आणि गणांचा प्रचार सुरू केला तेव्हा त्यांनी पार पिसं काढली, म्हणतो आपण ग्रामीण भाषामध्ये. तशाच पद्धतीने त्यांनी कल्याणराव काळेंवर टीकेची झोड उठवून दिली. आणि नंतरच्या काळात जिथं जिथं जात आहेत ते त्यांच्या टीका ह्या जोरदार सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं परिचारक बाजूला राहिलेत आणि विठ्ठल परिवारातले नेतेच एकमेकावर प्रचंड टीका करतात. म्हणजे जे परिचारकांनी काम करायचे ते काळे पाटील करतायत, गणेश पाटील, आणि परिचारक हे शांत बसलेले आपल्या आपल्या जे त्यांचे भाजपचे उमेदवार त्यांनी दिलेत पांडुरंग परिवारातले त्यांचा ते प्रचार करतायत. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर पहिल्यांदाच असं निवडणुकीमध्ये दिसतं की परिचारकांना बाजूला राहिलं. तर परिचारकांवर प्रचंड टीका या निवडणुकीच्या निमित्ताने होतीये. कदाचित ही स्ट्रॅटर्जी सुद्धा असावी. पालकमंत्र्यांनीच अभिजित पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली, कल्याणराव काळे यांनी केली, त्यामुळे परिचारक हे बाजूला राहिलेले आणि आता ही लढाई जी सुरू आहे ती काळे विरुद्ध अभिजित पाटील अशीच सुरू आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीतली ही खरी मजा आहे. नमस्कार.